इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी। तर विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी विषयामधील लँग्वेज स्टडी हा घटक आपला संपलेला आहे। आज आपण नवीन घटक पाहणार आहोत, ग्रामर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस। आणि यामधील उपघटक आज आपण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस हा घेणार आहोत। तर पहा, इंग्रजी भाषेमध्ये विविध प्रकारची वाक्य आपल्याला दिसून येतात आणि प्रत्येक वाक्याला स्वतःचा अर्थ असतो आणि ते वाक्य भाषेचे सौंदर्य वाढवत असते। एखादे वाक्य त्याचा अर्थ न बदलता दुसऱ्या रूपात मांडणे यामुळे काय होतं, भाषेतील विविधता दिसून येते। या घटकावर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नामध्ये दिलेल्या सूचनेनुसार बदल करावायचा असतो। आता ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते आपण पाहूयात। या उपघटकामध्ये एखादे वाक्य दिलेले असते, विद्यार्थ्यांना ते वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे हे ओळखता आले पाहिजे। दिलेल्या वाक्याचा अर्थ न बदलता ॲक्टिव्ह व्हॉइसचे रूपांतर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करावायचे असते। तर आता ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय असतं पहा, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये प्रत्यक्ष कृती करणारा म्हणजेच कर्ता याला महत्त्व असतं आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्म हे प्रत्यक्ष कृती करणाऱ्यांचे कार्य करत असते आणि यामध्ये कृतीला महत्त्व असते। राईट या क्रियापदाची ॲक्टिव्ह व पॅसिव्ह व्हॉइसमध्ये पुढील रूप अभ्यासा म्हणले। म्हणजे राईट हे क्रियापद घेऊन आपल्याला ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसा बदल होतो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा। आता या प्रत्येक टेन्समध्ये पहा, पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये जेव्हा क्रियापदाचं मूळ रूप दिलेलं असतं त्यावेळेला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये त्याचा बदल करताना आपल्याला एम, इज, आर घ्यावं लागतं आणि त्यानंतरनं क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप घ्यावं लागतं। त्यानंतरनं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळामध्ये पहा, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये एम, इजचा वापर केलेला असतो, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला असतं। मग त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना एम, इज, आरच घ्यावं लागतं आपल्याला, त्याच्या पुढे बीइंगचा वापर केला जातो आणि क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं जातं। प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये म्हणजे पूर्ण वर्तमान काळामध्ये पहा, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये हॅव आणि हॅजचा वापर केलेला असतो आणि क्रियापदाचं तिसरं रूप असतं। मग तेच वाक्य आपल्याला जर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बदलायचं असेल तर हॅज बीन आणि हॅव बीनचा वापर करावा लागतो आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागतं। सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळामध्ये पहा, इथं क्रियापदाचं तिसरं रूप आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये। मग पॅसिव्ह व्हॉइस करताना वॉज आणि वेअरचा वापर करून क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागतं। यानंतर पहा, पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ। तर यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वॉज आणि वेअरचा उपयोग केलेला असतो आणि क्रियापदाला आयएनजी वापरलेलं असतं। मग पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना वॉज वेअर घ्यायचं, त्याच्या पुढे बीइंग लावायचं आणि क्रियापदाचं तिसरं रूप। पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ। तर यामध्ये पहा, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये हॅडचा वापर केलेला असतो आणि क्रियापदाचं तिसरं रूप असतं। मग तेच वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करताना हॅड बीन घ्यायचं आणि क्रियापदाचं तिसरं रूप। सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भूतकाळामध्ये पहा, विल राईट, तर या ठिकाणी विलचा वापर केलेला असतो आणि क्रियापदाचं मूळ रूप आहे। मग पॅसिव्ह व्हॉइसमध्ये तेच विल बी घ्यायचं आणि क्रियापदाचं तिसरं रूप। फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळामध्ये पहा, विलचा वापर केलेला आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप आणि पॅसिव्ह व्हॉइस करताना विल हॅव बीन घ्यायचं, क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो चार्ट आहे तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसवरचे प्रश्न सोडवताना याचा उपयोग होईल। आता आपण काही नमुना प्रश्न पाहूयात। चूज करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ सेंटेन्स, द हंटर किल्ड द लॉयन म्हणले। आता हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे, आपल्याला हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे। मग पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करताना शेवटचा जो हे आहे द लॉयन सुरुवातीला येणार, किल्ड भूतकाळात आहे म्हणून द लॉयन वॉज किल्ड बाय द हंटर, पर्याय क्रमांक 2। चेंज द व्हॉइस, चूज करेक्ट ऑप्शन, दे सेंट मी द लेटर। तर या ठिकाणी आता ह्याचं वाक्य कसं होणार सांगा, द लेटर वॉज सेंट टू मी, पर्याय क्रमांक 2। चूज करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस ऑफ सेंटेन्स, माय बाईक हॅज बीन स्टोलन म्हणलेलं आहे। तर या ठिकाणी समवन हॅज स्टोलन माय बाईक याप्रमाणे हे वाक्य येणार। चूज करेक्ट वर्ब फ्रॉम, चायनीज डॅश क्रियापद दिलेलं आहे आपल्याला स्पीक इन सिंगापोर। तर आता स्पीकचं योग्य रूप कोणतं येणार आहे सांगा, चायनीज इज स्पोकन इन सिंगापोर म्हणजे पर्याय क्रमांक 2। चूज करेक्ट वर्ब फ्रॉम, द न्यू हॉस्पिटल डॅश नेक्स्ट इयर, क्रियापद ओपन दिलेलं आहे, याचं योग्य रूप कोणतं येणार आहे, द न्यू हॉस्पिटल विल बी ओपनड नेक्स्ट इयर, पर्याय क्रमांक 3 येणार आहे।